आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची कोल्हापुरात निदर्शने, लक्ष्मण माने यांच्या दिशेने फेकल्या बांगड्या। कोल्हापुरातील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करून लक्ष्मण माने यांच्या दिशेने बांगड्या फेकून मारल्या। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वातावरण निवळलं। साहित्यिक लक्ष्मण माने यांनी मराठा समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या, त्यामुळे निदर्शने होत होती। भारिपच्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी लक्ष्मण माने आज कोल्हापूर येथे सर्किट हाऊसवर आले असता महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन तोडकर, स्वप्नील पार्टे, दिलीप पाटील आदी कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलं। कार्यकर्त्यांनी लक्ष्मण माने यांच्या दिशेने बांगड्या फेकून मारल्या, त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, परंतु पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने वातावरण निवळलं। निदर्शने करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक करून काही वेळात सोडून देण्यात आलं। तसेच लक्ष्मण माने यांनीही मीडियासमोर दिलगिरी व्यक्त करून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। महानकर न्यूजसाठी कोल्हापूरहून बरकतभाई पन्हाळकर। साहित्यिक लक्ष्मण माने यांनी मराठा समाजाच्या आमच्या आई बहिणीबद्दल जे वक्तव्य केले त्याच्याबद्दल आम्ही पहिला त्यांचा जाहीर निषेध करतो आणि ज्या पद्धतीने त्याने सोशल मीडियावर माफी मागितली असं सांगतोय, पण आम्हाला त्याबद्दलचं कोणत्याही प्रकारचं आमच्यापर्यंत सोशल मीडियाचं काही पोचलेलं नाही। ती त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मनाची समजूत, पण जोपर्यंत तो तुमच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत प्रत्येक मराठा समाजाच्या लोकांच्यापर्यंत तिची माफी पोचत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहणार। आणि आम्ही पण ते ज्येष्ठ साहित्यिक आहेत, आज जर ते आम्हाला आमच्या समोर आले असते, आज त्यांनी पोलीस फौजफाटा घेऊन बऱ्याच गोष्टी करायचा प्रयत्न केला, पण आमच्या समोर आले असते तर आम्ही निश्चित त्याच्या तोंडाला काळं लावलं असतं आणि त्यांच्याकडं पण आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून माफी मागितली असती। पण अशा पद्धतीनं परत जर कोणत्याही मराठा समाजाबद्दल कुणीही काही वक्तव्य केले तर त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद्धतीनेच उत्तर दिले जाईल, हे आपल्या माध्यमातून मी सांगतो। तुम्ही आता किती वेळा माफी मागायचं हा एक प्रश्न आहे। आता जर एक माणसाची तर काही मागता येत नाही। बाळासाहेबांनी दिलगिरी व्यक्त केली। पहिली गोष्ट ही स्पष्ट सांगतो की मी मराठा समाजाबद्दल एक शब्दसुद्धा बोललेलो नाही, आणि तरीसुद्धा कुणीतरी एक चुकीची पोस्ट व्हायरल केली आणि ती व्हायरल झाल्यावरती पोलिसही तिच्या मी कंप्लेंट केलेल्या आहेत। तिच्यासंबंधी आता चुकीच्या पद्धतीने एखादं विधान जर आलं तर लोक रागवणार, मग लोकांची माफी मागितली पाहिजे। तर मी आत्तापर्यंत 4 वेळा माफी मागितली, बाबा मी नाही बोललेलो, पण तरीसुद्धा कुणीतरी चुकीच्या पद्धतीनं तुमच्यापर्यंत आला, मेसेज आला तुमच्याकडे काहीतरी चुकीचा आणि तुमच्या भावना दुखवल्या असतील तर मी जाहीरपणे माफी मागतो। असं मी एकदा म्हटलं नाही तर 4 वेळा मी माझ्या म्हणजे फेसबुकवरती म्हटलेलं आहे, यूट्यूबला म्हटलेलं आहे। माझ्याबद्दल इतकं घाणेरडं बोललेलो ते मी सगळं सहन केलं आहे, ऐकून घेतलं आहे। गुड फॉर नथिंग। मी यातला एक शब्दसुद्धा मराठा हा उच्चारलेला नाही। मी कलावंतांच्याबद्दल बोलतो आहे, लावणी कलावंतांच्याबद्दल बोलतो आहे, आणि मराठा हा शब्द त्याच्याशी रिलेटेडच नाही। तो आहे पाटील। तिथं आमच्या तमाशामध्ये येणारा कुठल्याही जातीतला धर्मातला माणूस हा पाटीलच असतो। आम्ही तिथं काय जातीचं डिस्क्रिमिनेशन करत बसतो काय? तिथं हिंदू आला तरी पाटील, मुसलमान आला तरी पाटील, आमची बाई वाकून नमस्कार करते तर पाटलालाच असतो, त्याचा काय संबंध होता? पण कुणीतरी, ज्याचा माझ्या तोंडाला वाईट शब्द येतात पण जाऊ द्या, कुणीतरी मुद्दाम होऊन तो मराठा पाटील असा शब्द तात्विक घातला। माझं सगळं आयुष्य हे कुणी पहा, मी कधीही आयुष्यात कुणाची जात काढली नाही आणि कुणाचा धर्म काढलेला नाही। मी जाती धर्माच्या पलीकडे गेलेला माणूस आहे। कोल्हापूरचं माझी सासूरवाडीच आहे, कुणी जाऊन चौकशी करू शकतं। माझी 50% घरातली माणसं जर मराठा समाजातली असतील तर त्याच्या लेकी बाळींच्याबद्दल बोलायची माझी हिंमत होईल का? बरं मला गरज पडेल का? पण काय करायचं, कोणतरी चुकीच्या पद्धतीने पाठवून दिलं ते आणि झालं। मी बोललो की नाही, खात्री न करून येतात माझ्या विरुद्ध निदर्शनं। नाही, अजिबात नाही। एक ते सगळी क्लिप काढून बघा, ते भाषण काढून बघा, कुठेही मराठा शब्द असला
तर तुम्ही सांगाल ती शिक्षा मी घेतो. पण जी गोष्ट घडलीच नाही ती घडली असं गृहीत धरून कोणी जरी समजा चुकीच्या पोस्ट टाकल्या